वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा सकाळी सकाळी जे होतं आम्ही इथे परत आमच्या घरी जायला निघालेलो आहोत. बराचसा सामान जो होता रात्रीच जे आहे गाडीत ठेवलेला होता आणि काही गोष्टी होत्या त्या आता पॅक करून घेत आहोत. जाताना ना काय होतं, तुम्ही 1 दिवसासाठी माहेरी या, 2 दिवसासाठी या, जाताना असं वाटतं ना की मन भरून आलेलं असतं महत्त्वाचं म्हणजे आणि वाटत असतं की राहूनही जावं, पण आपलं घरही आपलं वाट बघत असतं. या माहेरच्या घरापेक्षा ना आपण आता आपल्या घराला जास्त इम्पॉर्टन्स देत असतो आणि द्यायलाही पाहिजे, कारण पूर्ण आयुष्य आपल्याला आता उरलेलं तिकडेच काढायचं आहे. पण सोबत बघा कितीही काही झालं तर दुःख तर होतच असतं आणि इतक्या काही गोष्टी मम्मीने बांधून मला दिल्या ना की काय सांगू मी तुम्हाला. चला आता गाडी निघालेली आहे आणि हा जो मोठा व्ह्यू तुम्हाला दिसतोय ना घराचा, तर एवढं पूर्ण आमचं घर आहे आणि हे साईडचं पण आमचंच आहे जे रेंटने देतात आणि याला कलरिंग जी आहे झालेली आहे. आणि आता नेक्स्ट टाईम जेव्हा येईल ना मी, तेव्हा पप्पांच्या घराला कलर झालेला असेल आणि मग मी तुम्हाला छोटा मोठा जो आहे होम टूर मम्मींचा जो आहे घराचा देईल. आणि इथं पियाचा बाय चाललाय. ॲक्च्युली तिला पण ना थोडं असं वाटत होतं की आपण राहावं म्हणून, कारण आम्ही ना म्हणजे उद्याच्या दिवशी आम्ही जाणार होतो आणि पण आम्ही आज 1 दिवस लवकर निघालो यासाठी की घरी जाऊन थोडा 1 दिवस आराम झाला पाहिजे. पण तिचं असं होतं की मम्मा आपण का चाललोय, आपण 1 दिवस राहू शकतो इथे, की आपण का चाललोय, मी सुट्टी पण घेतलेली आहे, मग आपण थांबूयात म्हणून. वातावरणामुळे गोष्टी जरा लवकर सोप्या झाल्या आणि जे थोडं सॅड होतं ना मनामध्ये, ते थोडंसं जे आहे फ्रेशनेस वाटायला लागली. जसं-जसं पुढे जायला लागलो, सगळे डोंगर, रस्ते पूर्ण छान ग्रीन होते आणि कुठेतरी नाश्त्यासाठी थांबावं म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो. घरून आम्ही काहीही म्हणजे पॅकिंग वगैरे असं जेवणाचं केलं नव्हतं, कारण लवकर निघायचं असतं. त्यातल्या त्यात आपले सगळं गाडीत सगळा सामान ठेवायचा असतो आणि मग त्यामध्ये मम्मी परत स्वयंपाक काहीतरी बनवेल आणि बांधून देईल. त्यापेक्षा म्हटलं काहीही करू नको, आरामात उठायचं, आरामात सगळं करायचं आणि जे आहे ते बाहेरच खाऊयात. सो ब्रेकफास्टसाठी आम्ही इथे थांबलो आणि सध्या पियाचं सिच्युएशन अशी आहे ना की ती बरी झाली, पण तिला झोप खूप येते. म्हणजे ती पूर्ण रस्ताभर घरी झोपेपर्यंत ना पियाने एवढी झोप घेतली ना, ती उठायची 5-10 मिनटं मस्त खेळायची, कुठे पेट्रोल पंपवर थांबलो तेवढं उठायची आणि अदरवाईज लगेच झोपायची. म्हणजे पुणे यायच्या जरा आधी-आधी ना ती जरा थोडी एनर्जेटिक तिला वाटत होतं. अदरवाईज ती पूर्ण जो दिवस होती झोपलेलीच होती. आणि त्यानंतर जेवणामध्ये पियाचं जी होती डिमांड होती की मिसळपाव खायचा आहे. त्यासाठी इथे एकच प्लेट आम्ही मिसळपाव घेतली, कारण जी आहे ना एक व्यवस्थित अशी वाटत नव्हती. म्हटलं एकच ट्राय करूया आणि जे जेवणामध्ये मिसळपाव खाल्ली आणि परत जे आहे आमच्या रस्त्याला आम्ही लागलो आणि सायंकाळपर्यंत तरीही जवळ-जवळ 6-6:30 झाले होते आम्हाला घरी पोहोचत-पोहोचत, कारण पुण्यात एंट्री केली की मग थोडी ट्रॅफिकही लागत असते आणि 6:30 पर्यंत आम्ही घरी पोहोचलो. आणि आता तुम्ही बघा घरातला पसारा म्हणजे आम्ही ज्या बॅगा आणल्या आहेत ना त्याच तेवढाच पसारा आहे. कारण भाऊ होता घरी आणि तो एकटा असल्यामुळे जे जसं सामान मी ठेवून गेली होती तो तसाच्या तसाही होता. त्याने काहीही, फक्त आम्ही यायच्या आधी मस्त त्याने झाडू आणि क्लिनिंग वगैरे करून ठेवली होती. तो असल्याचा मला हा फायदा झाला. पण सगळ्यात जी महत्त्वाची मला बॅड न्यूज मिळाली ना, ती म्हणजे ही, आता यापुढे ना मी कबुतरांना अजिबात म्हणजे माझ्या तोंडून जर फ्युचरमध्ये त्यांच्याबद्दल काही वाईट ऐकायला मिळालं ना, तर तुम्हाला काहीही वाटून घेऊ नका, कारण हा सगळा जो तुम्ही सत्यानाश बघताय ना हा कबुतरांनी केला आहे. कदाचित ते त्या वरची जी हंडीमध्ये मी हे टँगल हार्ट लावलेलं होतं आणि तिथे त्याने बसण्याचा प्रयत्न केला असेल आणि उडताना सगळे पंखांनी त्यांनी ह्या सगळ्या फांद्या तोडल्या. ॲक्च्युली हे जे टँगल हार्ट होतं ना माझं, हेच माझं सगळ्या टँगल हार्टच्या कुंड्यांमधलं खूप छान ग्रो होत होतं. आणि काय माहिती, मी जाताना तसं थोडं मनामध्ये हे जे होतं डिसाईड केलं होतं की माझे 2-4 तरी झाडं जे आहेत खराब होतील, पाण्यामुळे होतील, पण माहीत नव्हतं की कबुतरांमुळे माझे प्लांट्स खराब होतील. चला असो, त्यांना मी तसंच ठेवलं. आणि काय झालं ना, आम्ही जेव्हा घरी आलो ना ॲक्च्युली तेव्हा लाईट पण नव्हती आणि सोसायटीमध्ये सकाळपासून पाणी नव्हतं आणि आम्ही जसं घरामध्ये आलो 2-5 मिनटं झाली आणि लगेच लाईट पण आली. मग भाऊ मला म्हणत होता की तू जरा लवकर आली असती तर केव्हाची लाईट जी असती ती लगेच आली असती. म्हटलं असं काहीही नसतं. तर चला बरं झालं लाईट आली. आणि मग आता शॉर्टकटमध्ये काय बनवायचं, तर मग एक मेनू ठरलेला असतो तो म्हणजे खिचडी. तर इथे मी मसाला खिचडी बनवत आहे. सगळं काम मी आधी सोडलं, कारण की 6:30 जे होते आम्हाला घरी यायला झाले होते आणि थोडं फ्रेश वगैरे फटाफट आम्ही झालो. खरं तर लगेच पाणी आलं नव्हतं नळाला, जेवढं अर्धी बकेट पाणी होतं त्यामध्ये हात तोंड वगैरे धुतलं आणि लगेच जे आहे खिचडी करायला घेतली. आणि ती फास्ट होऊन जाते ना की एवढं टेन्शन नसतं. चपाती वगैरे त्याला खूप जास्त वेळ लागतो, महत्त्वाचं म्हणजे त्यालाही सेम वेळ लागतो. पण काय होतं ना, आपल्या जे असतं ना डोक्यात असं असतं की खिचडी ही शॉर्टकट असते. तर चला त्या अनुषंगाने का असे ना मी ती खिचडी फटक्यात बनवली आणि माझं जे सगळं लक्ष होतं ना ते याकडे होतं.
खूप संतापही येत होता आणि आता वाटत होतं की मी एवढ्या सगळ्या कटिंग मी कशामध्ये लावू. कारण ऑलरेडी भाऊ म्हणत होता की 2 दिवसापासून हे असंच पडलेलं आहे आणि म्हणजे तो मला सांगत होता की असं-असं काहीतरी कबुतरांनी केलंय, पण मी व्हिडिओ कॉलवर हे बघितलं नाही आणि बरंच झालं नाही बघितलं, नाही तर मी अजून 1 दिवस लवकर आली असती इकडे. पण चला असो आता. आता यांना सगळ्यांना जे आहे मला कुंडीमध्ये ट्रान्सफर करावं लागेल लवकरात लवकर. आता रात्री तर जमणार नाही, कारण पाठ वगैरे सकाळपासून बसून खूप जास्त दुखत होती, म्हणून मी रात्री हे काम काही केलं नाही. आणि आता चला सकाळी उठून जे आहे मी आता जे आहे बॅगा रिकाम्या करायला घेतलेल्या आहे, कारण रात्री ना वेळच नाही मिळाला. जसं जेवण केलं, घरातली भांडी कुंडी घसली आणि लगेच झोपायला घेतलं मी. आणि आता जे आहे ना एक एक गोष्टी सगळ्या काढते. जेवढा भाजीपाला होता ना तेवढा मी फक्त फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिला होता. बाकी जो सामान आहे तो आता रेग्युलर जी रुटीन आहे आपली ती चालू. तर 2 ग्लास होते मम्मीकडे, जे त्यांची अशाच पेअरमधून सगळेच फुटल्यानंतर हे 2 उरले होते. म्हटलं मी घेऊन जाते. आणि अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी असतात ज्या आपण म्हणतो की तू यूज नाही करत ना, चल मी घेऊन जाते. आणि काही वेळा तर असं पण होतं, तू यूज कर नको कर हे मला पाहिजे, तर मग मी घेऊनच जाईल. अशा गोष्टी मी सोबत घेऊन येत असते. मम्मीकडे गेली आणि पापड आणले नाही असं तर कधी होणारच नाही. सो पापडाचा मस्त एक मोठा बॉक्स भरून आणलेला होता आणि अजून बऱ्याच गोष्टी होत्या. जसं जसं व्हिडिओ जाईल मी काही आता दाखवेल, काही तुम्हाला नंतर दाखवेल. तर काय झालं ना, पियाला तर आम्ही म्हणजे सुट्टी टाकलीच होती स्कूलमध्ये, पण तिला जे होतं ना म्हणजे ते एकदम फ्रेश आणि एनर्जेटिक तिला फील होत होतं. मग तिला सकाळी उठताना म्हणजे तिला विचारलं, पिया तुला स्कूलला जायचं का? तर तिलाही वाटत होतं की स्कूलला जावं, तर मग तिला पाठवलं. पण पियाच्या पप्पांची जी आहे ना आज त्यांची सुट्टी आहे आणि त्यांना आता जे आहे सुट्टी घेऊन आता ऑफिस तर जॉईन नाही करता येणार, त्यामुळे ते आज निवांत आहेत. तर मग हे सगळं जे थोडंफार रचण्या वगैरेमध्ये जे होतं ना त्यांनी मला भरपूर हेल्प केली. कारण काय होतं ना, जेव्हा आपण असं सामान गावाहून घेऊन येतो ना तेव्हा सगळे घरातले डब्बे जे असतात ना ते भरून जात असतात आणि मग तेव्हा समजतच नाही हे ठेवायचं कुठे. आणि जेव्हा हळूहळू हे सगळे डबे खाली होतात ना, बऱ्याच वेळा ना माझे 2-3 मोठे मोठे डबे असे रिकामे पडलेले असतात. पण गावाहून सामान आला ना की सगळे डबे भरतात आणि तुमच्यासोबतही असंच होत असेल. सो मी इथे मसाले वगैरे जे असतात ना, म्हणजे काही प्रकार जे असतात मसाल्याचे तिथे ते तिकडेच मिळतात, आपल्याकडे इकडे मिळतच नाही. म्हणून मी जे आहे तिकडूनच मसाले घेऊन येते. आणि काय होतं की थोडे डिफरंट मसाले यूज केले ना तर एकाच भाजीला दुसऱ्या वेळा नेक्स्ट टाईम बनवली की जरा वेगळी चव मिळत असते. म्हणून मी ट्राय करते की जे आहे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे मसाले यूज करायचे. सगळे जे काही मी सोबत घेऊन गेलेली जे काही कपडे होते ना, मी असं नाही की खूप छान व्यवस्थित रचून ठेवते. मी फक्त जे आहेत जागच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करते. घड्या वगैरे जशा आहेत ना, थोडं व्यवस्थित ऑर्गनाइज वाटावं एवढंच माझं जे आहे आजचं माझं लक्ष आहे. कारण जास्त डीप क्लिनिंग आणि व्यवस्थित रचण्यात गेली ना, घड्या वगैरे व्यवस्थित करण्यात गेली तर मग यातच माझा 1-1.5 तास कुठे जाईल ना हे कळणार नाही. कारण मी तुम्हाला मागे पण म्हणली होती, आपण बऱ्याच वेळा काय करतो ना, 2-4 तरी ड्रेस असे असतात ना आपण घेऊन जातो, पण ते आपण घालतच नाही, ते तसेच्या तसे रिटर्न येतात. आणि यामध्ये माझे, पियाच्या पप्पांचे, आमच्या तिघांचेही 1-1, 2-2 जोडी कपडे असे होते ना जे आम्ही घातलेच नाही, पण सोबत घेऊन गेलो होतो. तर चला असो, आता जे आहे तिथे कपडे मी सगळे व्यवस्थित पटापट जागच्या जागी लावून देते. इकडचे शेंगदाणे चांगले असतात असं म्हणून जे आहे मम्मीने मला एवढे शेंगदाणे दिले आहेत. आणि आता म्हटलं जरा वेळ आहे, कारण काय होतं ना की आता त्यांना भाजून वगैरे व्यवस्थित ना वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलं की मग टेन्शन नसतं. आणि जरा वेळ आता मी जे आहे हे भाजल्यानंतर गार व्हायलाही जरा वेळ लागत असतो, त्या वेळेमध्ये काहीतरी वेगळं काम होऊन जाईल. आणि म्हटलं आताच जे आहे हे काम कंप्लीट करून घ्यावं. सो मी ते बरेच क्वांटिटीमध्ये जे आहे शेंगदाणे घेतले आणि यांना भाजून ठेवेल. आणि काय होतं ना की ह्या दिवसामध्ये मोस्ट ऑफ डाळी वगैरे ज्या काही गोष्टी असतात ना ते खराब व्हायला लागतात, कारण मॉइश्चर असतं वातावरणामध्ये. सो तुम्ही शेंगदाणे जर भाजून ठेवले, त्यांचं जे साल वगैरे असते ती पूर्ण काढून ठेवली, किंवा तुम्ही पावडर जरी करून ठेवलं ना, शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं ना, तर ते अजिबात खराब होत नाही. सो डायरेक्ट शेंगदाणे स्टोअर करण्यापेक्षा किंवा वेगवेगळ्या पद्धतीनेच तुम्ही असे फ्रीजमध्ये वगैरे इकडे तिकडे स्टोअर करण्यापेक्षा जे आहे भाजून तुम्ही स्टोअर केले ना, तर तुमचे शेंगदाणे अजिबात खराब होत नाही. जे त्यांना जो एक स्मेल येत असतो, खौटपणा येत असतो, तो पण होत नाही. त्यामुळे शेंगदाणे स्टोअर करायचे असतील तर भाजून स्टोअर करायचे.
जसा वेळ मिळाला, मी आली माझं गार्डनचं काम करायला. कारण कालपासून जी कटिंग मला दिसत होत्या माझ्या डोळ्यासमोर, मला काही शांत बसलं जात नव्हतं. त्यातल्या त्यात मम्मीकडून बघा, जे काही तुम्हाला मी चिनी गुलाब दाखवले होते ना, ते सगळे मी घेऊन आले सोबत. अगदी त्यांची जी रूट्स असतात ना, मी त्याच तिथे बाकी ठेवल्या आणि मला माहिती आहे, की त्यांना व्यवस्थित पाणी वगैरे घातलं ना, की मम्मीकडे ते अजून परत एवढेच होतील. सो मी सगळंच्या सगळं एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये छान बांधून आणलं होतं आणि आता ते पण मला लावून घ्यायचं होतं. कारण कालपासून त्यांना मी कट करून आणलं होतं आणि जे महत्त्वाचं होतं माझं टँगल हार्ट, तर त्यांनाही मला ट्रान्सफर आता करून घ्यायचं आहे. सो आता पहा, थोडी गार्डनिंग टिप देते तुम्हाला. सो तुम्हाला जर चिनी गुलाब जे असतं ना, त्याची एक ब्रांच जरी मिळाली ना, त्याचे खालचे जे बारीक बारीक पत्ते असतात ते काढायचे आणि मातीत टाकायचे. त्याआधी मी आता टँगल हार्ट इथे लावून घेते. सो टँगल हार्ट जो आहे ना, ह्या रेनी सीझनमध्ये खूप छान ग्रो होतो. तर तुम्हाला छोटी पण कटिंग मिळाली ना, तर तुम्ही डायरेक्ट तिला मातीमध्ये ठेवायची, थोडी त्यावर माती टाकायची आणि जे आहे त्याला लगेच रूट्स पण यायला लागतात. कारण की थंड वातावरण असतं ना, रूट्स लवकर डेव्हलप होतात. गरम वातावरणामध्ये खूप वेळ लागतो आणि भरपूर वेळा असं होतं ना, की टँगल हार्टची कटिंग जी तुम्ही गरम वातावरणात लावली ना, तर ती जगतच नाही, तिला रूट्स येतच नाही आणि मग बऱ्याच कटिंग्स अशाच खराब होऊन जातात. कारण जेव्हा आम्ही इकडे आलो होतो ना, मुंबईहून इकडे आलो होतो, तेव्हा मी सगळे हे थंडीमध्ये जे होते ना, यांना मी लावले होते. एकच कुंडीमध्ये मी टँगल हार्ट आणलं होतं. आता माझ्याकडे बऱ्याच कुंड्यांमध्ये आहे. सो तुम्हालाही कुठून मिळाली ना, तर तुम्ही अशा पद्धतीने लावा. आता गोष्ट अशी होते माझी इथे, की याला एकच कुंडीमध्ये हे संपणार नाही, याला 2-3 कुंड्या लागतील. तर मी एक जी सेपरेट कुंडीमध्ये याला लावायचा प्रयत्न करते आणि जे बाकीचे कटिंग्स माझ्याकडे उरत आहे ना, तर त्यांना मी ज्या माझ्या ऑलरेडी बास्केट आहेत, ज्यामध्ये थोडी जागा असेल त्यामध्ये लावेल आणि वरून थोडी माती टाकेल. यासाठी तुम्हाला हँगिंग बास्केट बनवायची असेल ना, तर त्यामध्ये कोकोपीटचा यूज जास्त करा आणि मातीचा उपयोग कमी करा, जेणेकरून तुमची हँगिंग बास्केट छान हलकी तयार होईल आणि मग पडण्याचे चान्सेस वगैरे नसतात आणि मग जास्त दिवस टिकते पण हँगिंग बास्केट तुम्ही कुठलीही तयार केली. आणि मी तर ह्या नॉर्मल कुंडीमध्ये लावते, कारण मी नंतर जे आहे दोरीने गुंफून घेते आणि मग यांनाच हँग करते आणि बऱ्याच वेळा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. सो मी ते अशा पद्धतीने रचून ठेवलं आहे आणि आता वरून फक्त माती टाकेल. याला दगडी गुलाब, चिनी गुलाब, नाहीतर मग मॉस रोज, इंग्लिशमध्ये म्हणतात मॉस रोज. सो मॉस रोजमध्ये भरपूर प्रकारचे कलर जे असतात ते अवेलेबल असतात आणि याच मिळता जुळता असतो एक पोर्चुलका, ज्याला त्याचे पत्ते जे असतात ना थोडे वेगळे असतात. सो हे एकदम इझी टू ग्रो आहे. तर तुम्ही कितीही छोट्यातली छोटी कटिंग तुम्हाला मिळाली तरीही या सीझनमध्ये ते लगेच ग्रो होतात. मातीचं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्हाला हँगिंग बास्केट बनवायची तर ऑफकोर्स तुम्हाला थोडी हलकी बनवावी लागेल आणि तुमच्याकडे स्ट्रॉंग हेवी असं काही टांगण्यासाठी असेल तर मग तुम्ही डायरेक्ट मातीमध्ये जरी हे लावलेत ना मॉसरोज, तरीही असतात ते खूप छान जगतात. सो मी इथे ट्राय करते की माझ्या 2-3 तरी छान कुंड्या इथे बनल्या पाहिजे. सो माझ्याकडे जे दहीचे डब्बे होते ना, मी तेही इथे आणलेले आहेत आणि त्या सगळ्यांमध्ये पण मी लावून घेणार आहे आता. सो छोटीशी कटिंग घ्यायची, जास्त मोठी नाही घ्यायची. खूप मोठी आपण ब्रांच घेतली ना तर तिला जे आहे सर्वाइव्ह करायला खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यामुळे छोटी ब्रांच घ्यायची, जेणेकरून तिची एनर्जी जी आहे रूट्सवर फटक्यात येते आणि फटक्यात रूट्स जे असतात ते यायला लागतात. बरेच लोक याला पाण्यामध्येही ठेवतात आणि पाण्यामधून रूट आलं की मग मातीमध्ये ट्रान्सफर करून घेतात. पण मी डायरेक्ट जे आहे ती मातीमध्ये लावून घेते आणि अशा पद्धतीने जे आहे एक एक करून स्टिक जे आहे फक्त मातीमध्ये फक्त तुम्ही अशा खोचून घ्यायच्या आहेत आणि नंतर छान पाणी याला देऊन द्यायचं. तिकडे मम्मीकडे एकही दिवस पाऊस पडला नाही म्हणजे, आणि इथे एवढा पाऊस पडतोय सायंकाळी की काय सांगू तुम्हाला. तर मी लगेच या पावसाचा जो आहे पाणी लगेच स्टोअर करण्यासाठी घेतलं आणि मी इथे ना नेहमी काय करते, म्हणजे असा छान जोरात पाऊस चालू असला ना, आम्ही वरून शेड केलं आहे, तर जोरात पाऊस असला ना तरच मग ते पावसाचं पाणी झेलून जे आहे मी टाकू शकते. तर मग आता जोरात पाऊस चालला होता म्हणून मी इथे जे आहे जग वगैरे जे आहे ते बॉटल्स वगैरे भरून ठेवते पावसाच्या पाण्याचे, कारण याच्यामध्ये खूप जास्त नायट्रोजन असतं आणि नायट्रोजन खूप जास्त गरजेचं असतं प्लांटसाठी. सो तुम्हीही अशा पद्धतीने, मी तर ते म्हणजे पत्र्यावर पडल्यानंतरचं पाणी घेते. तुम्ही जर डायरेक्ट तुम्हाला जे म्हणजे एखादा टफ वगैरे तुम्हाला ठेवता येईल ना डायरेक्ट पावसाच्या पाण्यात, तर तो तुम्ही ठेवा, जेणेकरून त्यामध्ये जो आहे कचरा वगैरे पण नसतो आणि तुम्ही ते मस्त प्लास्टिकच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा आणि वर्षभर तुम्ही जर प्लांट्सला देत राहिले ना रेग्युलर, तुमची प्लांट्स म्हणजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही टाकायची गरज पडणार नाही. पत्त्यांवर नाही टाकायचं, डायरेक्ट जे आहे मातीत हे पाणी टाकायचं आणि मग बघा किती छान ग्रोथ होते. सो मी अशा पद्धतीने जे आहे स्टोअर करून ठेवते, जेणेकरून जेव्हा प्लांट्सला गरज पडते नॉर्मल पाणी टाकायची तेव्हा मी हे टाकून देते. तर तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकतात पावसाचं पाणी.
शेंगदाण्याची साल काढणं म्हणजे पियाचं फेवरेट काम आणि तिच्यासाठी मी हे बाकी ठेवलं होतं आणि आता ती स्कूलमधून आल्यानंतर जे आहे आम्ही दोघंही हे काम कंप्लीट करत आहोत. तर चला मग आता या कामासोबत मी माझा व्हिडिओ संपवते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपली रेग्युलर रूटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन कारण घरी आलेली आहे. तर चला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.